संदेश प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने मला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रवेश गीत, गीत क्रमांक 18. आलो आम्ही तुझ्या दारी, आलो आम्ही तुझ्या दारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आलो आम्ही तुझ्या दारी, आलो आम्ही तुझ्या दारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. दिव्य हे मंदिर तुझे ईश सुंदरा, भव्य दिव्य हे मंदिर तुझे ईश सुंदरा. दर्शन घेता झालो धन्य, धन्य हुरी. दर्शन घेता झालो धन्य, धन्य हुरी. रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आलो आम्ही तुझ्या दारी, आलो आम्ही तुझ्या दारी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी, रम्य तुझ्या या घरी. आजची मिसा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी आपण अर्पण करत आहोत. स्वर्गवासी रोझाबाई व डायगो कोरिया, स्वर्गवासी मेरी लोबो, स्वर्गवासी पाउलिना अम्ब्रोस रॉड्रिक्स, स्वर्गवासी लिविया विन्सेंट लोपिस व आईवडिलांच्या स्मरणार्थ, तसेच जे आज वाढदिवस साजरा करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा, त्यांना आरोग्यदान लाभावं म्हणून या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण प्रार्थना करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती
व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक दिवशी देवाच्या शब्दावर मनन चिंतन करण्यासाठी आपल्याला पाचारण केलेलं आहे. द वर्ड ऑफ गॉड इज द की टू अनलॉक द किंगडम ऑफ हेवन. जर स्वर्गाचं राज्य उघडायचं असेल तर देवाचा शब्द ही आपणासाठी एक चावी आहे. आणि म्हणूनच आपल्या जीवनाची जी जडणघडण होत आहे ती देवाच्या शब्दावर होते का, म्हणून आपण या मिसा बलिदानामध्ये आपल्या जीवनाचा आढावा घेऊया. आपलं अंतकरण पडताळून पाहूया की देवाची बीजं ही आपल्या अंतकरणाच्या भूमीमध्ये पसरलेली आहेत का, ती पेरलेली आहेत का, आणि ती वाढत आहेत, आणि ती कशी वाढत आहे. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण पात्र ठरावेत, म्हणून क्षणभर शांत राहूया. आपल्या अंतकरणाची जमीन आपण पडताळून पाहूया. या जमिनीमध्ये पीक येत आहे की निंदन उगत आहे, आणि प्रभूला सांगूया की प्रभू, आमच्या संपूर्ण जीवनाचा ताबा घे आणि आमच्या हातून घडलेल्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. सर्वजण एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगईने मी फार पापे केलेले आहे. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या स्वर्गीय बापा व संरक्षका, तुझ्याशिवाय सगळेच अपवित्र व मूल्यहीन आहे. तू जगाला दिलेल्या वरदानाचा आम्ही योग्य प्रकारे उपयोग करावा व सार्वकालिक जीवन मिळवावे, म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमेन. इर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने सांगितले, तू जाऊन आपणासाठी तागाचा कमरबंद विकत घे. तो कमरेस गुंडाळ, पण त्याला पाणी लावू देऊ नकोस. तेव्हा परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मी कमरबंद विकत घेऊन कमरेस गुंडाळला. मग परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की, तू विकत घेतलेला तुझा कमरेस असलेला कमरबंद घे, उठ, फरात नदीकडे जा आणि तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव. मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तो फरात नदीजवळ लपवून ठेवला. बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला,
उठ, फरात नदीकडे जा आणि जो कमरबंद तेथे लपवून ठेवण्यास मी तुला सांगितले होते तो घेऊन ये. तेव्हा मी फरात नदीकडे गेलो आणि कमरबंद जेथे लपवून ठेवला होता तेथून तो खडून काढला आणि पाहतो तो कमरबंद खराब कुच कामाचा झाला होता. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. परमेश्वर असे म्हणतो, असाच मी यहुदाचा दिमाग, यरुशलेमचा मोठा दिमाग नष्ट करीन. ते दृष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत. ते आपल्या अंतकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवाची सेवा करण्यास आणि त्यास भजण्यास त्यांच्या मागे जातात. म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल. इस्रायलचे सर्व घराणे आणि यहुदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे आणि माझे नाव, स्तुती आणि भूषण यास कारण व्हावे. म्हणून कमरबंद जसा परमेश्वराच्या कमरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही असे परमेश्वर म्हणतो. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. आपले उत्तर, जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. त्यांना जन्मास घातलेल्या खडकाची त्यांनी पर्वा केली नाही आणि जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. हे पाहून परमेश्वराला वीट आला, कारण त्याचे पुत्र आणि कन्या ह्यांनी त्याला चीड आणली. प्रतिसाद. जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. मग तो म्हणाला, मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन. त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहीन, कारण ही पिढी अतिशय कुटील आहे. ही मुले अविश्वसनीय आहेत. प्रतिसाद. जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. काल्पनिक देवांच्या योगे त्यांनी मला ईर्षेस पेटवले. अर्थहीन मूर्तीच्या योगे त्यांनी मला चिडवले. म्हणून राष्ट्रहीन लोकांच्या योगे मी त्यांना ईर्षेस पेटवीन. एका मूढ राष्ट्राच्या योगे मी त्यांना चिडवीन. प्रतिसाद. जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू आपल्या प्रत्येक वचनाला जागतो. त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्ती लिखित वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. त्या मोहरीच्या दाण्याचे असे झाड होते की आकाशांतील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात. येशूने लोकसमुदायापुढे एक दाखला मांडला, तो असा की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर इतर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन
त्याच्या फांद्यात बस्ती करतात. त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीऱ्यासारखे आहे. एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपून ठेवले. त्याच्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्याने लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही, ह्यासाठी की संदेष्टांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करीन. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जगातील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक व्यक्ती याची एक एक्सपायरी डेट आहे. म्हणजेच जगामधील जी वस्तू आहे ती जर वापरली नाही, ती खराब झाली, मग ती फेकून द्यावी लागते. आणि प्रत्येक व्यक्ती मृत्यूनंतर आपण त्या व्यक्तीला घरात ठेवत नाही, तर तो किंवा ती व्यक्ती पुरावी लागते. म्हणजेच जगातील कुठलीही वस्तू सुपर मार्केटमधून घ्या किंवा एखादी व्यक्ती ही सुपर ह्युमन म्हणजे सुपर बेबी म्हणून तयार केली असेल किंवा एखादी सुपर नॅचरल वस्तू असेल किंवा गोष्ट घडत असेल, परंतु प्रत्येक गोष्टीला अंत आहे, प्रत्येक गोष्टीचा हा शेवट आहे. परंतु या जगामध्ये आणि या विश्वामध्ये एक गोष्टी ही सत्य अबाधित ठेवते, ते म्हणजे देवाचा शब्द. हिज वर्ड इज इटर्नल. आणि म्हणूनच मत्तई लिखित शुभ वर्तमान अध्याय 24 वचन 35 सांगते की आकाश आणि पृथ्वी नष्ट होतील, परंतु माझा शब्द नष्ट होणार नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देवाच्या वचनामध्ये आपल्याला सार्वकालीन जीवन आहे. देवाच्या वचनामध्ये आपल्याला खरी तारण प्राप्ती आहे. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला बोलवतो त्याच्यावर विसंबून राहण्यासाठी, त्याच्यावर भरोसा ठेवण्यासाठी आणि विश्वासाने आपलं जीवन मार्गक्रमण करण्यासाठी. असं जे पहिलं वाचन आहे इर्मया संदेष्टा. बघा, इर्मया संदेष्टाबरोबर परमेश्वर बोलत आहे. इर्मया संदेष्टा आपल्यासमोर तागाचं जे कमरबंद आहे याचा दाखला देत आहे की परमेश्वराने त्याला सांगितलं की तागाचं कमरबंद विकत घे. आणि तो घेतो. आता हे जो कमरबंद आहे तो आपल्या शरीराचा एक विशिष्ट भाग हा बंद करत असतो किंवा आपलं संरक्षण करत असतो. आणि जेव्हा आपण हे कमरबंद वापरतो, ते धुतो, ते परत वापरण्यायोगी चांगलं असते. म्हणजेच परमेश्वर आपल्या सगळ्यांना या सर्वसामान्य गोष्टीतून किंवा वस्तू आपले डोळे उघडत आहे. पण अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराची ती वाणी ऐकतो की हा जो कमरबंद तू घेतलेला आहे तो फारत नदीकडे जा आणि तेथे खडकाच्या कपारीमध्ये ठेव आणि कालांतराने बघ की काय होईल. आणि देवाच्या शब्दाप्रमाणे इर्मया संदेष्टा हे ऐकतो आणि तसं करतो. आणि जेव्हा तो पाहतो तर हे कमरबंद हे खराब झालेलं आहे, कुचकामाचं झालेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनो, या जगामध्ये परमेश्वराचे आपण कमरबंद आहोत. आपला कमरबंद हा परमेश्वराच्या हाती आहे की या खडकाच्या कपारीमध्ये कुठेतरी कुजत आहे, याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा आपण देवाच्या वचनाला बिलगून राहतो, चिटकून राहतो, तेव्हा आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो. आणि जर तसं नसेल तर आपला विनाश हा अटळ आहे. म्हणून आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला 2 दाखले देत आहेत. पहिला दाखला म्हणजे मोहरीचा दाणा, जो खूप बारीक आहे, खूप लहान आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रचंड अशी क्षमता आणि शक्ती दडलेली आहे. इट इज व्हेरी टायनी सीड बट इट कंटेन्स अ ट्रिमेंडस पोटेन्शियल. त्याचप्रमाणे खमीर जे दिसत नाही परंतु त्याचबरोबर ते पीठ फुगवण्यासाठी मदत करत असते. जरी आपलं कार्य हे दिसत नसलं तरीसुद्धा आपलं कार्य हे मोलाचं आहे आणि ते परिणाम करणारे आहे. आणि म्हणून परमेश्वरावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो,
परमेश्वराने आपल्यामध्ये एक दैवी शक्ती, पवित्र आत्मा निर्माण केलेला आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून आपण आपलं कार्य केलं पाहिजे. जर आपण इतिहास पाहिला तर आद्य ख्रिस्ती मंडळी जे हाताच्या बोटावर मोजण्या इतकी माणसं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनी मंडळी गोळा केली, त्यांनी देवाचा शब्द स्वीकारला, ग्रहण केला आणि तो आत्मपरीक्षण करून त्यांनी समाजासाठी ख्रिस्ताची वचनं ही पसरवली. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की ख्रिस्त सभा ही फोफावली गेलेली आहे. त्यांनी हा शब्द म्हणजे देवाचं प्रेम, देवाची सेवा, देवाची ममता आणि श्रद्धा ही सर्वत्र पसरवली. म्हणूनच आज हे वटवृक्ष निर्माण झालेलं आहे. जर आपण आपल्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर कॅथलिक बँकेचा उगम कसा झाला, कॅथलिक बँक कशी वाढली, त्याचप्रमाणे जे कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटल आहे त्याची बीजं कोणी रोवली. आपल्या या वसई धर्म प्रांतामध्ये वेगवेगळ्या शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, वेगवेगळी स्थानं आहेत, ती कशी काय निर्माण झाली. याच्यावर आपली मुळं, आपलं जीवन हे आधारित आहे. म्हणून जे काही रोवलेलं आहे ते विसरता कामा नये. आज आपल्या कुटुंबामध्ये जी मेणबत्ती पेटत आहे, आज आपल्या घर संसार जो चालत आहे, हे परमेश्वराची कृपा आपल्या घरामध्ये कशी आली हे कदापि विसरता कामा नये. आणि म्हणूनच जो परमेश्वराला विसरला तो त्याने आपल्या जीवनाचा नाश केला. म्हणून परमेश्वर अनेक व्यक्तींद्वारे आणि अनेक परिस्थितीतून आपल्या जीवनामध्ये हे महत्कृत्य करत असतो. म्हणून परमेश्वराने जे आपल्यामध्ये पेरलेलं आहे ते विश्वासाने आपल्याला उगवता यावं म्हणून प्रभू परमेश्वर आपल्याला पाचारण करत आहे. मग आपण या धरतीवर मोहरीचा दाणा आहोत का? म्हणजेच आपला ख्रिस्ती दृष्टिकोन कसा असेल? आपण या जगामध्ये खमीर आहोत का? जे दिसत नाही तरी देखील प्रभूच्या प्रेमामध्ये आणि त्याच्या कार्यामध्ये फार वेळेपिसे झालेलो आहोत. आणि त्याचप्रमाणे आपण कमरबंद आहोत का, की जो प्रभूच्या हाती आहे, की तो खडकाच्या कपारीमध्ये कुचकामी होण्यासाठी, खराब होण्यासाठी आपण ठेवलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, देवाचं राज्य हे नक्की आपल्या सगळ्यांना कसं लाभलं हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे आपल्यासाठी प्रकट झालेलं आहे. मग आता आपण आपल्या राज्याकडे पाहूया की आपलं राज्य आहे, आपलं एम्पायर आहे, आपलं किंगडम आपण एवढं उभं केलेलं आहे. यामध्ये देवाच्या शब्दाला, देवाच्या वचनाला किती स्थान आपण दिलेलं आहे. आपण देवाच्या नावाने आपली जीवनाची सुरुवात करतो. दिवसभरामध्ये साधारणतः अर्धा एक तास तरी देवाच्या नावाने घालवतो. संपूर्ण दिवसभरमध्ये देवाचे शब्द आपल्या कानावर पडतात का, आपल्या हृदय पटलावर उमटतात का, याच्यावर मननचिंतन करणे फार गरजेचं आहे. आज आपल्या राज्यामध्ये आपल्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, पॉवर आहे, प्रेस्टीज आहे, पॉप्युलॅरिटी आहे, परंतु देवाचा शब्द आहे का जो आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जाऊ शकतो? या गोष्टीवर आपण मननचिंतन करूया. जरी तो छोटा असेल परंतु तो प्रचंड शक्तीने भरलेला आहे. जरी तो दिसत नसेल तरी तो परिणामकारक आहे. आणि तो कमरबंद आपल्याला टिकवता आला पाहिजे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला सगळं काही फुकट मिळालेलं आहे आणि आपण केवळ या जगाचे एक कमरबंद आहोत हे विसरता कामा नये. ही बुद्धी आपल्याला सातत्याने लाभावी आणि देवाच्या शब्दावर मननचिंतन करून आपण आपल्या जीवनाची कृती आखावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. अर्पण गीत. संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है, तू ही प्रभु जी मेरे जीवन का सहारा है, जीवन का सहारा है. जब मैं गुनाहों में खोया था, पापों में बिल्कुल ही सोया था, अपने पवित्र लहू से धोया तू मेरे पापों को, धोकर तुमने शुद्ध किया, मेरे हृदय को साफ किया, धोकर
दिया संपूर्ण जीवन मेरा प्रभु तुम्हारा है, तू ही प्रभु जी मेरे जीवन का सहारा है, जीवन का सहारा है, जीवन का सहारा है। बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमच्या व त्याच्या ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तू आम्हाला दिलेल्या दानामधूनच आम्ही तुला ही दाणे अर्पण करीत आहोत. या दानाद्वारे आम्हाला पवित्र कर व सार्वकालीन आनंदात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहेत. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस. त्याच्या संपत्तीमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलीस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रूसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणून सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आली. त्याची भक्ती करण्यासाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा, तुझ्या महिमेने होऊन दंग जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा, प्रभु नामे येतो अति धन्य होई. जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी, जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या आज्ञासोबत कमी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो.
तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त शरीर स्वीकार गीत गीत क्रमांक 150. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्थराची. तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची. तुझ्या कृपेने रे होतील फुले पत्थराची. तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची. तुझ्या कृपेने रे होतील सर्व दुःखे दूर. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. असो तुला देवा माझा सदा नमस्कार. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझा पुत्र ख्रिस्त याचा मृत्यू व पुनरुत्थान यांच्या स्मृतीचा संस्कार आम्ही स्वीकारला आहे. या संस्काराच्या कृपा सामर्थ्याद्वारे आम्हाला शाश्वत तारणाच्या जवळने ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. हे सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या ह्या विश्वाच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ह्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. ह्या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे ह्या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पावसासाठी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, तुझ्यामुळेच आमचे अस्तित्व आहे. आमची प्रत्येक गरज तुझ्या इच्छेनुसार पूर्ण होते. यशया संदेशाचे वचन आणि स्तोत्रसंहितामध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस पृथ्वी भिजवून सफळ आणि हिरवीगार करतो व पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी देतो. पावसाच्या पाण्याद्वारे पृथ्वी फलद्रूप, नदी जलपूर्ण, नांगरलेल्या जमिनीत अंकुर उगवते. आमची गरज जाणून घे. ह्या पावसाच्या हंगामात आम्हाला मुबलक प्रमाणात पाऊस मिळावा म्हणून आम्ही तुझ्याकडे नम्रतेने याचना करतो. अतिवृष्टी, दुष्काळ आणि वादळ वारा
अशा नैसर्गिक आपत्तीपासून देखील आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभुचे सुंदर दान. पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव आतानी मृत्यू समयी. हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर. अंतिम गीत. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा आनंदित सा. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा आनंदित सा. पुन्हा सांगतो आनंद करा पुन्हा मी सांगतो आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा पुन्हा मी सांगतो आनंद करा. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा आनंदित सा. हो सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा आनंदित सा. जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे. जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे. त्यांना मिळतो प्राणाचा आनंद. त्यांना मिळतो प्राणाचा आनंद. हो सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा आनंदित सा. हो सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा आनंदित सा. आनंदित सा आनंदित सा.